MMV थिअरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन बोर्ड इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये म्हणजे माहिती करून देणार आहे. तर हा मॉडेल आहे. या मॉडेल आपल्या कारमध्ये ही इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम कशा प्रकारे कार्य करते हे या प्रत्यक्ष तुम्हाला या डेमोद्वारे माहिती करून देत आहे. म्हणजे कशा प्रकारे वर्किंग करते. तर हे मॉडेल, तर या मॉडेलमध्ये कोणकोणते घटक आहेत. तर बॅटरी आहे, बॅटरी नंतर आहे त्यानंतर बॅटरी इग्निशन की नंतर ECM नंतर रेग्युलेटर आणि रेग्युलेटर त्याच्यानंतर कॅम सेन्सर आणि स्पार्क प्लग, तर इत्यादी घटकाचा या आपल्या या डेमॉन्स्ट्रेशन बोर्ड इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये म्हणजेच वापर केलेला आहे. तर आपल्याला हा डेमो म्हणजे पाहायचा आहे, म्हणजे चालू करून प्रत्यक्ष पाहायचा आहे. तर आपण सुरुवातीला आपण काय करायला पाहिजे की बॅटरीचे कनेक्शन पॉझिटिव्ह टर्मिनलला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलला काय करायचे आहे, सर्वप्रथम आपल्याला जोडून घ्यावायचे आहे. जोडून घेतल्यानंतर आपल्याला हे प्रत्यक्ष चालू करायचं असेल तर जोडून घ्यावं लागेल. त्यानंतर इग्निशन की म्हणजे पहिला नंतर हे केबल लावून घेतल्यानंतर याला केबल दिलेला असतो. तो आपला म्हणजे करंट, म्हणजे जिथं आपला बोर्ड आहे त्या इलेक्ट्रिकल बोर्ड आहे त्यामध्ये ही केबल काय करावं लागते, त्या बोर्डमध्ये लावावे लागेल आणि तो बटन ऑन करावा लागेल. त्यानंतर आपण इग्निशन स्विच चालू करून आणि त्यानंतर हे सगळं रेग्युलेटर हे हाय व्होल्टेजमध्ये ठेवले पाहिजे. त्यानंतर हे आपली सिस्टीम कार्य करते. तर या इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम ही आधुनिक सिस्टीम असून या सिस्टीमचा उपयोग सध्याच्या वाहनावर केलेला आहे. या सिस्टीममध्ये CB पॉईंट व कंडेन्सरऐवजी पिकअप कॉईल व CDI युनिट दिलेले असते. CDI युनिट हे CB पॉईंट चे कार्य करते. इग्निशन सिस्टीमची कार्यक्षमता व कार्यातील अचूकपणा वाढवण्यासाठी काही गाड्यावर इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम वापरलेले असते. या सिस्टीमचा फायदा म्हणजे स्पार्क प्लग वारंवार स्वच्छ करावा लागत नाही. तसेच थंड वातावरणात इंजिन स्टार्टिंग ट्रबल होत नाही. इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमच्या डिस्ट्रीब्युटरमध्ये टायमर दिलेला असतो. जेव्हा प्रायमरी वायडिंगमध्ये करंट वाहण्याचा बंद होतो तेव्हा टायमर इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटला इलेक्ट्रिकल प्लस पाठवते. सेकंडरी वायडिंगमध्ये हाय व्होल्टेज करंट निर्माण होते. म्हणजेच तुमचा 12 व्होल्टचा करंट असेल तर ते 20,000 ते 22,000 पर्यंत करंट काय करतो, निर्माण करतो. हा करंट स्पार्क प्लगला दिला जातो. टायमर हे प्लस जनरेटर किंवा हॉल इफेक्ट सेन्सर असू शकते. प्लस जनरेटरमध्ये परमनंट मॅग्नेट, टायमर कॉईल आणि रेग्युलेटर याचा समावेश असतो. परमनंट मॅग्नेट व कॉईल हे स्थिर असतात. रेग्युलेटर हा डिस्ट्रीब्युटरवर फिट केलेला असतो आणि त्याचा आकार दात्री व्हीलसारखा असतो. जेव्हा डिस्ट्रीब्युटर शाफ्ट फिरतो तेव्हा रेग्युलेटर व्हील फिरते. त्याचे फिरणारे दात परमनंट मॅग्नेटच्या पोल प्लेटच्या अगदी जवळ जातात व इतर इंडक्टर दात आणि टायमर कॉईल यांच्यामध्ये एअर गॅप कमी केली जाते. त्याचवेळी रेग्युलेटर टीथ आणि मॅग्नेट यांच्यामधील एअर गॅप देखील कमी केला जातो. याचा परिणाम टायमर कॉईलच्या सभोवतालच्या मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते. टायमर कॉईलमधून इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटमध्ये करंट वाहण्यास परवानगी दिली जाते.
तेथे प्रायमरी करंट वाहतो. परिणामी इग्निशन कॉईल ही एक मजबूत मॅग्नेटिक फील्ड तयार करते. जसे रेग्युलेटर व्हील जरा जरासे पुढे सरकते आणि रेग्युलेटर तिथे टायमरपासून दूर सरकतात. एअर गॅप जास्त प्रमाणात वाढले तर त्याचा परिणाम टायमर कॉईलसाठी वीक झालेल्या मॅग्नेटिक फील्डमुळे होतो आणि प्रेरित व्होल्टेज उलट होते. प्रायमरी सर्किटमध्ये जाणारा करंटचा प्रवाह थांबविला जातो. इग्निशन कॉईलमधील मॅग्नेटिक फील्ड कोसळले आणि स्पार्क प्लगवर स्पार्क तयार करण्यासाठी पुरेसे उच्च व्होल्टेज तयार केले जाते. रेग्युलेटर व्हीलला सहा दात आहेत. ते व्हील 6 सिलेंडर इंजिनसाठी वापरले जाते. इंजिनचे जेवढे सिलेंडर असतात तेवढे रेग्युलेटर व्हीलला दात असतात. ज्या शास्त्रज्ञाने हा इफेक्ट शोधला त्यानंतर त्याचे नाव हॉल इफेक्ट हे देण्यात आले. इलेक्ट्रॉनिक वितरणामध्ये वापरलेल्या मॅग्नेटिक सेन्सरमध्ये हॉल इफेक्ट तत्त्वाचा वापर करतात आणि दोन चुंबकाच्या दोन पोल दरम्यान एअर गॅप मध्ये चुंबकत्व आहे. जेव्हा या पोल दरम्यान स्टीलचे शटर ठेवले किंवा हलवले जाते तेव्हा एअर गॅपमधील चुंबकत्व कापले जाते व या तत्त्वाला हॉल इफेक्ट असे म्हटले जाते. इलेक्ट्रॉनिक इग्निशनच्या हॉल इफेक्ट डिस्ट्रीब्युटरमध्ये कव्हर प्लेटचा रोटर वापरला जातो. या वर्क प्लेटला शटर असे म्हणतात. शटर अशा प्रकारे वर्क केलेले आहेत की ते रोटरच्या हालचाली मॅग्नेटिक सेन्सरच्या दोन पोल दरम्यान हलवू शकतात. शटरची संख्या इंजिनमध्ये सिलेंडरच्या संख्ये इतकीच असते. जेव्हा शटर मॅग्नेटिक सेन्सरच्या दोन दरम्यान जातो तेव्हा त्या पोल दरम्यान एअर गॅपमधील चुंबकत्व कट होते. हे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटला सिग्नलला पाठवते. जेव्हा शटर एअर गॅपपासून दूर सरकते तेव्हा मॅग्नेटिक सेन्सर व्होल्टेज निर्माण करतो. त्यानंतर इग्निशन कॉईलच्या प्रायमरी वायंडिंगमधून करंट वाहण्यास परवानगी देण्यासाठी मॅग्नेटिक सेन्सरकडून सिग्नल इश्यूला प्राप्त होतात. तथापि जेव्हा एक शटर पोलमधून जातो तेव्हा मॅग्नेटिक करंट वाहण्याचा कट करतो तेव्हा मॅग्नेटिक फील्ड कोसळते. याचा परिणाम सेकंडरी वायंडिंगमध्ये हाय व्होल्टेज निर्माण होते. त्यामुळे स्पार्क प्लगमध्ये स्पार्क निर्माण होतो. तर मॅग्नेटिक सेन्सर हा मॅग्नेटिक प्लग जनरेटरपेक्षा अधिक अचूक आहे. याची सेन्सर हे एक डिव्हायडर असून त्याचा उपयोग मॅग्नेटिक फील्डचे परिणाम मोजण्यासाठी केला जातो. याची सेन्सरचा उपयोग प्रॉक्सिमिटी सेन्सिंग, पोझिशन, स्पीड डिटेक्शन आणि करंट सेन्सिंग ॲप्लिकेशनसाठी केला जातो. जर आपल्याला याच्यामध्ये काही दोष निर्माण झाला असेल तर आपण OBD स्कॅनरच्या सहाय्याने आपण एखादा या डेमोमध्ये एखादा दोष निर्माण झाला तर आपण पाहू या OBD स्कॅनरद्वारे.